अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. नमस्कार मित्रांनो, तुमचं भक्ती विथ निकी चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत की दत्त जयंती 2025 निमित्त 21 दिवस स्वामींची भक्ती कशी करायची. तर या वर्षी 2025 मध्ये दत्त जयंती जी आहे ती 4 डिसेंबरला वार गुरुवार या दिवशी आलेली आहे. तर असे स्वामी समर्थ हे श्री दत्तात्रेयांचेच अवतार मानले जातात. म्हणून दत्त जयंतीच्या निमित्ताने स्वामींची 21 दिवसांची सेवा केल्यास ती अत्यंत पुण्यदायी आणि कृपादायी मानली जाते. तर या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेऊया स्वामी समर्थ सेवा दत्त जयंती निमित्त कशी करावी, कोणते नियम पाळावेत आणि त्याचे महत्त्व काय आहे. दत्त जयंती हा श्री दत्तात्रेयांचाच अवतार मानला आहे. हा दिवस ज्ञान, भक्ती आणि सेवा यांचा संगम मानला जातो. स्वामी समर्थांनी नेहमी सांगितले की भक्तिभावाने केलेली साधना व्यर्थ जात नाही. म्हणूनच दत्त जयंतीच्या काळात स्वामी सेवा केली की मन शुद्ध होतं आणि त्यांच्या कृपेने अडचणी दूर होतात. याच कारणाने अनेक भक्त 21 दिवसांची स्वामी सेवा दत्त जयंतीपूर्वी सुरू करतात. तर यावर्षी जी आहे ती सेवा आपल्याला 13 नोव्हेंबर 2025 वार गुरुवार या दिवसापासून सुरुवात करायची आहे. जर आपल्याला 21 दिवसांची सेवा करायची असेल तर. नाहीतर तुम्ही 7 दिवसांचीही करू शकता आणि 3 दिवसांचीही देखील करू शकता. तर जर आपण 21 दिवसांची सेवा करायला घेतली तर ती सेवा ही 4 डिसेंबरला पूर्ण होईल. तर त्या दिवशी आपल्याला विशेष पूजा, आरती आणि प्रसाद वाटप करून याची सेवा संपन्न करायची आहे. तर सगळ्यात आधी तर मला हे सांगायचंय, की खूप जणांना, महिलांना प्रश्न पडतो, की मासिक पाळीच्या दरम्यान आपण पूजा करू शकतो की नाही करू शकत. कारण आपण सेवा करत असताना आपल्याला मासिक पाळी आली, तर पूजा करायची, नाही करायची किंवा त्याचं काही नियमांचं आपण उल्लंघन तर नाही ना करणार, याचा प्रश्न सगळ्यांनाच असतो. तर मला हेच सांगायचंय, की मासिक पाळी हा नैसर्गिक नियम आहे. हा शरीराचा नैसर्गिक जैविक चक्र आहे. आणि यात कोणताही अपवित्रपणा नाही. पण प्राचीन परंपरेनुसार या काळात स्त्रिया शारीरिक विश्रांती आणि स्वच्छतेसाठी पूजा किंवा विधींपासून दूर राहत होत्या. म्हणूनच हे मन शांती आणि विश्रांतीसाठीचे दिवस आहेत, तर ही शिक्षा नाहीये. आणि जर सेवा चालू असताना पिरियड्स आले तर काय करावे? तर आपण त्यासाठी सेवा थांबवायची नाही. आपल्या मनातून श्रद्धा ही कायम ठेवायचीच आहे. आपण पूजा, दीप, आरती हे इतर घरातील सदस्यांकडून करून घेऊ शकतो. जसे की आपली आई, बहीण, पती, मुलगी किंवा सासू-सासरे यांच्याकडून तुम्ही करून घेऊ शकता. आणि आपल्या मनात ओम श्री स्वामी समर्थ या मंत्राचा आपण जप चालू ठेवायचाच आहे. नामस्मरण आपण करायचं सोडायचं नाही. आपल्या मनातून भक्ती ही आपण चालूच ठेवायची आहे. मनाने जप, प्रार्थना, ध्यान हे काहीही आपल्याला बंद नाही करायचं आहे. हा काळ अंतर्मुख साधनेचा काळ मानायचा आहे. स्वच्छ ठिकाणी बसायचं, मूर्ती किंवा पूजास्थानापासून थोडं अंतर ठेवायचं. तर सेवा दिवसांचा हिशोब तसाच ठेवायचा. उदाहरणार्थ सेवा 21 दिवसांची असेल तर ती सलग दिवस धरून चालते. पण मनाने तुम्ही जप आणि भक्ती करत असल्याने सेवा खंडित होत नाही. पिरियड संपल्यावरती स्नान करून नेहमीप्रमाणे पुन्हा तुम्ही पूजा करू शकता. त्या दिवशी विशेष आरती आणि आभार प्रदर्शन करा. स्वामी समर्थ माझी भक्ती अशीच चालू राहू दे, असं तुम्ही स्वामींना बोलायचं आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्रद्धा महत्त्वाची आहे, आपलं शरीर नाही. स्वामी समर्थ स्वतःहून म्हटले आहेत, की मन शुद्ध असेल, भावना खरी असेल, तर भक्त कुठेही असला तरी मी त्याच्या जवळ आहे. त्यामुळे ही सेवा खंडित होत नाही. कारण आपण मनातून जप वगैरे चालू ठेवू शकतो. तर याच्यामुळे सेवा खंडित होणार नाही. आपण घरच्यांकडून दिवा लावून घेऊ शकता. तुम्ही स्वामी चरित्राचे पारायण देखील करू शकता. म्हणजे घरच्यांच्या मदतीने तुम्ही हे करू शकता. थोडक्यात मला सांगायचं हेच आहे, की जर आपण 21 दिवसांची सेवा करत असताना आपल्याला जर मासिक धर्म आला, तर त्यावेळेस अजिबात घाबरून जायचं नाही, की असा विचार करायचा नाही, की स्वामी समर्थ नाराज होतील किंवा आता माझी सेवा अ, पूर्ण होणार नाही. तर त्यासाठी काय करायचं, तुम्ही तुमच्या मनातून जप हा चालूच ठेवायचा. स्वामींचा जप हा चालूच ठेवा. स्वामींना प्रार्थना करा, स्वामींची माफी मागा. स्वामी कधीच नाराज होणार नाहीत.
नंतरनं जेव्हा मासिक धर्म तुमचा पूर्ण होईल, त्यानंतरनं तुम्ही तुमची सेवा परत चालू ठेवा आणि दत्त जयंतीपर्यंत जर तुमची सेवा पूर्ण झाली नाही, तर काही हरकत नाही. तुम्ही दत्त जयंती झाल्यानंतर देखील अध्यायाचे पठण करू शकता. त्याच्यामुळं घाबरण्याचं अजिबात काही कारण नाही आहे. एक गोष्ट विशेष मला अशी सांगू वाटते, की जर कोणत्या महिला भक्ती सेवा करत असताना मासिक पाळी आली, तर त्या काळात विश्रांती घ्या. पण सेवा करायचं काही सोडू नका. सेवा मनातून चालूच ठेवा. जप करा, ध्यान करा आणि श्रद्धा ही कायम ठेवा स्वामींवरती. कारण स्वामी समर्थ बाह्य क्रिया पाहत नाही, तर ते हृदयातील भक्ती पाहतात. म्हणून सेवा अखंड राहते आणि स्वामींचा आशीर्वाद कायम तुमच्या सोबतच असतो. आता आपण पाहूयात की 21 दिवसांची सेवा म्हणजे नक्की काय करायचं आहे. तर जर तुम्ही स्वामी चरित्र सारामृताचं पठण करणार असाल, तर त्यामध्ये 21 अध्याय आहेत आणि तुम्हाला 21 दिवसांची सेवा करायची असेल, तर तुम्हाला रोज एक अध्याय हा वाचावा लागेल आणि जर तुमच्याच्यानी म्हणजे शक्य नसेल 21 दिवस करायचं, तर तुम्ही 7 दिवसही करू शकता. 7 दिवस म्हणजे तुम्हाला रोज 3-3 अध्याय हे वाचावे लागतील. आणि जर तुम्हाला 3च दिवस करायचे असेल, तर तुम्हाला प्रत्येक दिवशी 7 अध्याय हे वाचावेच लागतील. तर या पद्धतीने तुम्ही स्वामींची सेवा करू शकता. म्हणजे गुरुचरित्राचे तुम्ही वाचन करू शकता. त्यानंतर तुम्ही तारक मंत्राचं देखील वाचन करू शकता. त्यानंतरनं तुम्ही स्वामींचा जप हा कायम सुरू ठेवाच. सगळ्यात आधी तर तुम्ही संकल्प करायचा आहे स्वामींसमोर बसून, की स्वामी मी 21 दिवसांची सेवा करत आहे किंवा 7 दिवसाची किंवा 3 दिवसाची सेवा करत आहे. तर मी ही सेवा अशीच चालू ठेवणार आहे. जर माझ्याकडून मधून सेवा करणं शक्य झाले नाही, तर त्या दिवस सोडून मी त्यानंतरनं माझी सेवा तशीच कंटिन्यू ठेवेल. पुढील माझे 21 दिवस किंवा 7 दिवस पूर्ण होईपर्यंत. असा संकल्प करायचा आहे. आणि काय करायचं आहे तर दररोज सकाळी लवकर उठून अंघोळ वगैरे करून स्वामींची फोटोची पूजा वगैरे करून संकल्प करायचा आहे. त्यानंतरनं स्वामी समर्थांचे 108 वेळा जप करायचा आहे. जे आपली 108 मण्यांची माळ असते त्याचा शक्य असेल तर 11 वेळा जर तुम्ही ती माळ मोजली तर चांगलंच आहे. जर शक्य नसेल तर एकदा तरी मोजावी. किंवा जर शक्य नसेलच तर 11 वेळा तरी स्वामींचं जे आहे ते नामस्मरण करायचं आहे आणि दिवसभरात स्वामींचा जप हा कायम चालूच ठेवा. त्यानंतर स्वामींच्या फोटोसमोर तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावा. सुगंधित अगरबत्ती, उदबत्ती किंवा ऊद लावू शकता तुम्ही. त्यानंतर तुम्ही ओम श्री दत्तात्रेय नमः किंवा ओम श्री स्वामी समर्थाय नमः याचा जप करा. वाचन म्हणताल तर गुरुचरित्र किंवा स्वामी चरित्र सारामृत यातील रोज एक अध्याय तुम्ही वाचू शकता, जर 21 दिवसाची तुमची सेवा असेल तर. जर शक्य नसेल वाचायला, तर तुम्ही ऐकू देखील शकता. जर तुमच्या मनातून खरंच भक्ती असेल, तर तुम्ही स्वामींची सेवा कशीही करू शकता. त्यानंतर प्रसादामध्ये गूळ खोबऱ्याचा प्रसाद द्या किंवा लाडूचा, दूध केळीचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता. तुमच्याच्यानी जसं शक्य होईल तसं. त्यानंतरनं दररोज एखाद्या गरिबाला किंवा पक्ष्यांना अन्नही देऊ शकता. यालाही स्वामी सेवा आपण किंवा सेवा म्हणूच शकतो. त्यानंतर दत्त जयंतीच्या दिवशी शेवटचा दिवस असेल त्या दिवशी काय करायचं आहे, दिवा लावायचा आहे नेहमीप्रमाणे. स्वामींची आरती वगैरे रोज करतो तशी करायचीच आहे. त्यानंतर दत्त जयंतीचा उपवास हा पकडायचाच आहे. सात्विक किंवा उपवास पकडणं शक्य नसेल तर सात्विक जेवण करायचं आहे. त्यानंतरनं तुमचं सेवा जर पूर्ण झाली असेल तर सेवेचा संकल्पना तुम्हाला विसर्जन करायचं आहे. म्हणजे स्वामी समर्थांना म्हणायचं आहे की स्वामी समर्थ महाराज ही 21 दिवसांची सेवा तुमच्या चरणी मी अर्पण केलेली आहे. जर सेवा करताना माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला माफ करा किंवा मी तुमची सेवा अशीच चालू ठेवील. म्हणजे तुमचा जप, तुमची भक्ती माझ्याकडून अशीच चालू राहील. तुमची कृपा नेहमी माझ्यासोबत राहू द्या. नंतर जवळच्या दत्त मंदिरात जाऊन तुम्ही दर्शन घेऊ शकता. तिथं देखील तुम्ही अन्नदान करू शकता. तुमच्या पद्धतीने जसं काही शक्य होईल तसं तुम्ही दान करू शकता. तर अशा पद्धतीने आपल्याला 21 दिवस स्वामींची सेवा करायची आहे. जर आपल्याला रोज आपण ऑफिसला जात असू किंवा आपल्याच्याने शक्यच नसेल, तर तुम्ही मनातून रोज स्वामींचा जप चालू ठेवा. जप करायचं सोडू नका. ती देखील एक सेवा आहे. तुम्ही रोज जप केला ना, तरी देखील स्वामी तुमच्या सोबतच आहेत. जरी तुमच्याच्याने काही वाचून म्हणजे गुरुचरित्र वाचणं झालं नाही किंवा
रोज मंदिरात झालं नाही, पण तुम्ही मनातून स्वामींना हाक मारा, स्वामींची भक्ती चालू ठेवा, स्वामींवरती विश्वास ठेवा. स्वामी नक्कीच तुमच्या पाठीशी नेहमी उभे राहतील. फक्त स्वामींवरती विश्वास ठेवा आणि असं समजा की तुमच्या सोबतच आहेत. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक नक्की करा, सबस्क्राईब करा आणि ज्यांना स्वामींची सेवा करायची आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच पोहोचवा. धन्यवाद.